आज संघ मुख्यालयामध्ये संघाचा बौद्धिक पार पडला। दरम्यान भाजपसह शिवसेनेचे आमदारही संघाच्या बौद्धिकला उपस्थित होते। रेशीमबागमध्ये आम्ही दरवर्षी जात असतो, तिथूनच आम्हाला राष्ट्रप्रथम या विचाराची पुन्हा एकदा ऊर्जा मिळते, अशी प्रतिक्रिया या बौद्धिकानंतर मनीषा कायंदे यांनी व्यक्त केलेली आहे। संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। आपल्यासोबत आमदार मनीषा कायंदे आहेत। ताई, आज तुम्ही रेशीम बागात गेले होता, अनेक वर्षापासून जाता, ऊर्जा स्रोत आहे, काय समोर सांगता? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय एक मंदिर आहे। राष्ट्र निर्माण, व्यक्तिमत्व निर्माण आणि देशाप्रतीचे अतिउच्च समर्पण हे ज्याचे संस्कार इकडे रुजवले जातात असं ते मंदिर आहे। राष्ट्रप्रथम ही जी संकल्पना तिथून आपल्याला मिळते। आपण कितीही कुठल्याही पदावर गेलं तरी प्रत्येक वेळा राष्ट्राचा विचार पहिले असला पाहिजे। आणि इदम न मम, हे माझं काही नाही, हे सर्व काही आहे ते राष्ट्राचं आहे। राष्ट्राची संपत्ती ही प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक माणसासाठी आहे। जो सर्वात गरीब माणूस आहे त्याला जे आपल्या देशाचे रिसोर्सेस आहे ते पूर्ण तिथपर्यंत पोचले पाहिजे, या सर्व संकल्पना तिकडे रुजवल्या जातात। आणि म्हणून इथे हिवाळी अधिवेशनाला आल्यावर प्रत्येक आमदार हे तिथे निमंत्रित असतात, बोलवलं जातं, एक छोटंसं उद्बोधन असतं आणि त्यातनं पुढे काम करण्यासाठी प्रेरणा मिळते। काल मुंबईत गंभीर अपघात झाला। आपण पण मुंबईत राहता, मुंबईचे परिसर सगळं तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे। अशा प्रकारचा प्रवास किती आता धोकादायक वाटतोय, कारण ह्यावर काहीतरी गंभीर उपाय जो तो काढायला पाहिजे। बघा, जलमार्गाने प्रवास आणि त्याचं सबलीकरण केलंच पाहिजे। जे कोण याला जबाबदार असतील या अपघाताला, तर निश्चितच त्यांना, त्या दोषींना सोडलं जाणार नाही। जे दोषी असतील त्यांना यावर कारवाई जी आहे ती केली जाईल, अशा प्रकारचं मत जे ते मनीषा कायंदे यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामॅन राजेश मनियारसह उमेश करंजकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।